श्रावण महिन्यात तुम्ही अनेक जणांना पाहिलं असेल की महिनाभर त्यांनी दाढीच केलेली नसते आणि केसही कापलेले नसतात. पण का? या महिन्यात का पाळायच्या असतात या गोष्टी? धार्मिकतेच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर यामागे काही सायंटिफिक कारणंही आहेत, जे ती जाणून घेऊयात. श्रावण महिना सुरू झाला की अनेक पुरुष दाढी करणं थांबवतात. ही परंपरा फक्त धार्मिक श्रद्धेची बाब नाही, तर त्यामागे आरोग्यविषयी काही कारणंही आहेत. पावसाळ्यात वातावरणात जास्त आर्द्रता असते, त्यामुळे त्वचा अधिक संवेदनशील होते. अशा वेळी वारंवार रेझरचा वापर केल्याने त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात. पण तुम्हाला माहिती आहे का की दाढी ठेवणं ही फक्त एक धार्मिक कृती नसून ती हार्मोन्सपासून ते स्किन हेल्थपर्यंत अनेक पातळ्यांवर फायद्याची ठरते. ही सवय तुमच्या संपूर्ण शरीरासाठी एक नैसर्गिक संरक्षण बनू शकते. चला, यामागचं विज्ञान आणि फायदे समजून घेऊया. श्रावण महिन्यात वातावरणात आर्द्रता अधिक असल्यामुळे त्वचा लवकर सेन्सिटिव्ह होते. अशा वेळी वारंवार शेविंग केल्यास रॅशेस आणि खाज यासारख्या त्रासांची शक्यता वाढते. दाढी ही अशा हवामानात त्वचेसाठी एक नैसर्गिक कवचासारखे काम करते. ती त्वचेवर थेट धूळ, घाण आणि हवामानाचा दुष्परिणाम होऊ देत नाही. त्यामुळे त्वचा अधिक सुरक्षित, मृदू आणि नैसर्गिकरित्या निरोगी राहते. रेझरचा सतत वापर केल्यामुळे त्वचेला सूक्ष्म घाव होतात आणि काही वेळा कट्स किंवा लालसर डागही पडू शकतात. श्रावणात ही समस्या अधिक तीव्र होते, कारण त्वचा अधिक दमट हवेमुळे कमजोर असते. दाढी न काढल्याने ही जळजळ, इरिटेशन आणि इन्फेक्शनची शक्यता खूपच कमी होते. त्यामुळे त्वचेला आराम मिळतो आणि ती नैसर्गिकपणे बरी होण्याची संधी मिळते. पुरुषांच्या शरीराची वाढणारी दाढी ही टेस्टोस्टेरॉन हार्मोनच्या कार्यक्षमतेचे लक्षण मानली जाते. काही संशोधनात असंही दिसून आले की दाढी वाढवत ठेवणे टेस्टोस्टेरॉनच्या स्थैर्यास मदत करतं. हे हार्मोन्स मूड, ऊर्जा पातळी आणि स्नायूंच्या बळकटीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे श्रावणात दाढी ठेवणं ही केवळ बाह्य गोष्ट नसून अंतर्गत आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. सतत शेविंग केल्यामुळे त्वचेची वरची थर झिजते, ज्यामुळे ती कोरडी, निस्तेज आणि त्रासदायक वाटू लागते. श्रावणात दाढी ठेवून शेविंगपासून विश्रांती दिल्यास त्वचेला स्वतःच नवनिर्मिती करण्याची संधी मिळते. हे स्किन रिन्युअल त्वचेला नवजीवन देतं, ज्यामुळे ती अधिक मऊ, चमकदार आणि निरोगी दिसते. ही विश्रांती त्वचेसाठी एक नैसर्गिक थेरपी ठरते. धार्मिकदृष्ट्या दाढी ठेवणं हे संयम, त्याग आणि आत्मनियंत्रणाचं प्रतीक मानलं जातं. संयमाचे हे छोटेसे पाऊल मानसिकदृष्ट्या मोठा फरक घडवून आणू शकतं. स्वतःच्या भावना, विचार आणि जीवनशैलीशी जोडलेपणाचं हे प्रतीक व्यक्तीला आत्ममूल्याची जाणीव करून देतं. त्यामुळे दाढी ठेवणं हे फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक स्वास्थ्यासाठीही एक सकारात्मक पाऊल ठरतं.